उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमधील स्थानिकांशी संवाद साधलाय। अफवांवर विश्वास ठेवू नका असं अजित पवार यांनी स्थानिकांना आवाहन केलंय। आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले। पोस्ट करणारा तरुण अटकेत असल्याचंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं। आपण बघतोय यवतमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतला भेट दिलेली आहे। यवतमधल्या परिस्थितीचा आढावा अजित पवारांनी घेतला आणि यावेळेला बोलताना अजित पवार यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, शांततेचं आवाहन सुद्धा स्थानिकांना केलेलं आहे। मी इतरांना पण आवाहन करतो, आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील। अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका। माझे आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे, तो तुमचा अधिकार आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाही आहे आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे। परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे। कोल्हापूरहून स्वतः कोलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत, कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत, त्याचबरोबर ॲडिशनल SP बाकीचे सगळे बंदोबस्त आहे। एक SRPची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे।